मित्रांनो गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, जय शिवराय मित्रांनो। आणि आज आपली ट्रॅकिंग चालू होणार आहे ती गडांचा गड राजगडाची। आणि आम्ही आता सगळे राजगडला आणि आम्ही त्या ठिकाणी राहिलो त्या ठिकाणीच म्हणजे माझ्या मागेच राजगड दिसतोय, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण चाललोय ट्रॅकिंग करायला आणि आपण थोडा फिरून जाणार आहोत। मग चला आपण आता सुरुवात करूया। समोर बघा राजगडचं दृश्य जवळ आहे आणि आधी नाश्ता करतोय, नाश्ता करून आपला पुढचा प्रवास चालू करायचा आहे। हा बघा एक माणूस आहे ना, दोन दोन प्लेट पोहे खातोय, दिवसभराचा खाऊ एकदमच खाऊन घेतोय तू। हे बघा सगळ्यांची नाश्ता सोय चालू आहे। पहला संजीवनी माची पहला करेगा ना, संजीवनी माची उसके बाद रिटर्न आके पाले किला मतलब कर सकते हैं, करना भी चाहिए सबको। वो करने के बाद उसको करने के बाद वो साइड का माची है, उल्टा सुल्टा करेगा तो लेट हो जाएगा, और उल्टा सुल्टा करेगा तो सबको लेट हो जाएगा। अपने में फोटोग्राफर बहुत है तो फोटो में रिस्क मत लेके इधर से अच्छा आएगा उधर से। छत्रपति शिवाजी महाराज के जय, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया। पावणे 8 वाजलेले आहेत आणि आता ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे। आणि राजगड किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे। राजगड किल्ला समुद्र सपाटीपासून 1376 मीटर उंचीवरती आहे। राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे। मुरुंबा देवीच्या डोंगरावरती सुंदर असा व उंच पुरा राजगड किल्ला बांधलेला आहे। राजगडावरती कोणत्याही बाजूने येताना एखादी नदी किंवा टेकडी लागते। जंगलामध्ये जे पक्षी आहेत त्यांच्याबद्दल माहितीचे पोस्टर इथे लावण्यात आलेले आहेत। राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, महादेव। राजगडावरती 3 माच्या व 1 बाले किल्ला आहे। गडावर जाण्यासाठी पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा हे गडावर जाण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत आणि गडावर चोर दरवाजा नावाचा एक गुप्त दरवाजा आहे। म्हणजे 1 ते 1.5 तास लागेल, त्याचा 15 मिनिटाचा टप्पा आपला पार झालेला आहे आणि एक स्टॉप पण घेतलेला आहे दोघा तिघांनी आणि बाकीच्यांचा स्टॉप बाकी आहे। बघा वरती जाईपर्यंत किती आपले स्टॉप होतात ते। गडावर जाताना आपल्याला 2 नवीन सबस्क्राईबर मित्र भेटलेले आहेत। महादेव पुढे जाते हा नजारा, समोरच्या पर्वतरांगा तुम्ही बघू शकता, एकदम हिरवं दिसतंय।
मित्रांनो गाडी पार्किंग केलेली आहे, तिथपासून आता इथपर्यंत यायला आम्हाला 20 मिनिटं गेलेली आहेत. बघू शकता गाडी पार्किंग केली आहे तिथपासूनचा एरिया. हा इथपर्यंत एवढं वरती डोंगरापर्यंत आलेलो आहे आपण, बघू शकता. सह्याद्रीच्या उंचीवरती वसलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून गौरवलेला आहे. हा किल्ला शिवरायांच्या शौर्य आणि राज्यकारभार कौशल्यासाठी साक्ष देते. नैसर्गिक सुदृष्ट्या प्रभावी वास्तुकला आणि असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड किल्ला. तिघ जण वरती गेलेले आहेत आणि बाकी खाली आहेत. आम्ही तर मध्येच अजून खाली अजून 4 जण बाकी आहेत. पाणी समोर दिसतोय तो तोरणा किल्ला दिसतो आपल्याला. मित्रांनो आपण गड चढायला आपण 7:45 वाजता सुरुवात केलेली आहे आणि आता 9 वाजल्यात. 9 वाजता आपण आता पोचलेलो आहे. आपला पाली दरवाजावर पोचलेलो आहे. आता आपण आपल्याला 1.25 तास गेला वरती येईपर्यंत. 1.25 तासामध्ये आपण एक पण स्टॉप घेतलेला नाहीये. मग आता पुढचा गड फिरूया आपण. चला. महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. पाली दरवाजाचा मार्ग प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. पाली दरवाजे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे. प्रवेशद्वार ओलांडून पुढे गेल्यावरती भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. भारत माता की जय. श्री राम. जय श्री राम. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव.
मित्रांनो, हा पद्मावती तलाव आहे आणि ह्या तलाव इथे खाली चोर दरवाजा आहे. आता आपण चोर दरवाजाजवळ जाणार आहोत. पद्मावती माचीवर आल्यावरती समोर सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आहे. तलावाच्या भिंती आजही साबूत आहेत. मित्रांनो, हा चोर दरवाजाच्या समोरचा नजारा. पद्मावती मंदिर शिवाजी महाराजांचे किल्ले मुरुंबा देवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावरती येथे असलेल्या जागेवरती पद्मावती देवीचे मंदिर बांधले. सध्या मंदिरात आपल्याला 3 मूर्ती दिसतील. मुख्य पूजेची मूर्ती भोवरा पंत स्थापन केलेल्या, उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजी महाराजांची स्थापन केलेली. पद्मावती मंदिरच्या बाजूलाच रामेश्वर मंदिर आहे. बाहेरच मंदिराच्या नंदी देव. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारुती रायांची मूर्ती आहे. रामेश्वर मंदिरापासून वर आल्यावरती उजव्या हातास राजवाड्यांचे अवशेष आहेत. उजवीकडे सदर आहे. सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खतास एक जुना गालिचा आहे. आणि समोर दिसतो तो बाले किल्ला. राजवाड्याच्या समोरच्या साईडला आहे ना, हे बघा पर्वतरांगा, एक अप्रतिम अशा पर्वतरांगा दिसत आहेत. माझी जायचं पायऱ्या आहेत इकडे, पुढपर्यंत पायऱ्या आहेत, नंतर पूर्ण प्लेन रस्ता आहे. सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजी महाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. संजीवनी माचीची लांबी एकूण 2.5 किलोमीटर आहे. माचीवरती एकूण 19 बुरुज आहेत. संजीवनी माचीला जायच्या आधी हा थोडा नजारा लागतो मस्त एकदम. पुढे एकदम तलाव आहे. समोरच दिसतोय आपला संजीवनी माचीचा लास्ट टोक आहे एकदम. आणि इथूनच आपल्याला तोरणा किल्ल्यावरती जायचं असेल तर आपण ह्यात पायवाटेने तोरणा किल्ल्यावरती पण जाऊ शकतो. भुयारातून बाहेर तटबंदीकडे येण्यासाठी दिंडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आळू दरवाजापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी होती. दोन्ही तटामधील अंतर अर्धा पाऊण मीटर असून खोली सुमारे 6 ते 7 मीटर आहे. हाय मित्रांनो, आपण आता पोहोचलेला संजीवनी माचीला. संजीवनी माचीवरून बघू शकता तुम्ही तिकडे त्या साईडला तोरणा किल्ला आणि इकडनं धुके असल्यामुळे ते दिसत नाही. तिथे आपल्याला रायगडाचा टकमक दिसतो. इथून थोडासा टकमक दिसणार तुम्हाला तिकडे त्या साईडला. भागात बुरुजांच्या चिलखलात उतरण्यासाठी दगडी सोपान आहेत. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. याचा उपयोग दूरवरती नजर ठेवण्यासाठी होत असे. मित्रांनो, आता आपण बाले किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे. राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला आहे. या बाले किल्ल्यावर जाण्याचा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यावरती बाले किल्ल्याचा दरवाजा लागतो. राजगड बाले किल्ल्यापासून खूप उंच असून त्याची समुद्री सपाटीपासून उंची 1364 किलोमीटर आहे. दुर्ग राजगडाच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेल्या बाले किल्ला म्हणजेच पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय. बाले किल्ल्याला साधारण 1.5 किलोमीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावरती बुरुजही ठेवण्यात आलेले आहेत. आम्ही बाले किल्ला वरती जायचं कॅन्सल केलं कारण की गर्दी भरपूर आहे. ते बाले किल्ल्याच्या वरती जायपर्यंत आम्हाला तरी पण 2 तास तरी लागले असते, एवढे लाईन आहे खाली. त्याच्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे सुवेळा माची. मंदिर आहे मित्रांनो इथे. सुवेळा माची मुरुंबा देवाच्या किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगर रांगेला भरभक्कम तटबंदी बांधली आणि माचीला सुवेळा माची नाव ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी
माची एवढी लांब नाही आहे. या माचीचे 3 टप्पे आहेत. माचीच्या प्रारंभ टेकडीसारखा भाग आहे, याला डुंबा असे म्हणतात. येथून सरळ जाणारी वाट सोळ्या माचीच्या दुसऱ्या टप्प्यावरती जाते. डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजा परिसरात जाते. तटबंदीचे 2 भागामध्ये विभागली जाते. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. 16 माचीच्या तटबंदीला एकूण 17 बुरुज आहेत. त्यापैकी 7 बुरुजांवरती चिखलदरी बुरुजांची सोय आहे. मित्रांनो, आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे, कारण की आपला मुंबईला जायचा पण टाइम होणार आहे. त्यामुळे आपल्याला गड अर्धाच फिरता आलेला आहे. आपल्याला जाऊया आपण आता पुढच्या प्रवासाला, आणि आपण जेवायची ऑर्डर दिली तिकडे जाणार आहोत आता. चला मग मित्रांनो, आता जेवायला बसलोय. अनन्या फार्म हाऊसमध्ये आम्ही जिथे रात्री राहिलेलो तिथेच आता जेवणाचं दुपारचं जेवण चालू आहे. आता हे इजाज वेज रात में हम लोग वेज खा रहे वेज भाग खाले भाई, पीठ भर के खाले. आमचा खादड माणूस कळसूबाईला पण भरपूर खाल्लेला त्याने. फार्म हाऊसवरती आलेलो, रात्री आलेलो, आणि आता जेवण बिवण करून झालेलं आहे. जेवण पण 1 नंबर होतं. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.